शासनाच्या निर्देशानुसार पार्टिसिपेटरी बजेट करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळं नागरिकांना आवाहनही केलं जातं वारंवार, परंतु नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद यावेळीही भेटलेला नाही आहे. केवळ 3 सूचना आल्या होत्या आणि त्याही निश्चित स्वरूपाची कुठली फॅसिलिटी पाहिजे, विकास काम पाहिजे असं न करता आम्हाला सगळंच पाहिजे अशा पद्धतीचं होतं की दर्जेदार रस्ते तयार करावेत, पाणी पुरवठ्याचं आम्हाला हे करावं, अशा पद्धतीच्या वेग स्वरूपाच्या होत्या की जेणेकरून आम्हाला त्या सर्व एकत्रित बजेटमध्येचा त्या नागरिकांच्या मागण्यांचा समावेश करता आलेला आहे. जर नागरिकांकडून काही निश्चित कामांची अपेक्षा ठेवली गेलेली असती तर आपण त्याचाही समावेश केलेला असता, परंतु सध्या महापालिकेचे जे कामं आहेत त्या अनुषंगाने नागरिकांनी त्या सूचना केलेल्या आहेत, त्यांचा समावेश आम्ही केलेला आहे. हा, नागरिक आणि सेवाभावी संघटना होत्या. हा, तेच सेवाभावी संघटना आणि नागरिकांच्या कृती समितीचे. माझा एक असा प्रश्न आहे, आपल्या या बजेटमध्ये जे जलतरणिकेच्या संदर्भातला जो प्रश्न आहे त्या जलतरणिकेच्या म्हणजे दुरुस्तीसाठी अथवा काही खर्चासाठी कुठलीही तरतूद याच्यात दिसून आली नाही तुमच्या या बजेटमध्ये. आपण वारंवार आपलं जलशुद्धीकरण केंद्र जलतरणिका जे आहे ते बंद पडते, काही त्याच्यामध्ये साप मरतात, कधी काही गोष्टी मरतात, पाणी त्याच्यात होत नाही, पाणी खराब होते. अशा असंख्य समस्या असताना तुमच्या या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद केलेली आढळून आलेली नाही. आपण बजेट जर डिटेल पाहायला गेला तर ह्याच्यामध्ये बजेटमध्ये पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी काही ठिकाणी आपण तरतूद केलेली आहे. जसं विसवा उद्यानची नूतनीकरण आहे, बरोबर आहे, त्याच्यासाठी आपण विशेष तरतूद केलेली आहे. परंतु इतर सोयीसुविधा ज्या आहेत ज्याच्यामध्ये आपलं स्विमिंग पूल पण येऊ शकेल तर ते आमच्या एकत्रित बजेटचा तो पार्ट आहे. आणि आमचं नियोजन आहे की यावर्षी जे त्यांचं फिल्ट्रेशनचा इश्यू आहे त्याच्यासाठी आम्ही 50 लाख रुपये त्यावरती खर्च करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला अपडेट करता आला. आपला स्विमिंग पूल खूप चांगला आहे आणि त्याचं मागे महसूलच्या राज्यस्तरीय स्पर्धा ज्यावेळी झाल्या त्यावेळेस त्याचंही कौतुक केलं गेलं की महापालिकेचा या दर्जाचा स्विमिंग पूल आहे. तर आपण ती महापालिका निधीतून खर्च करू किंवा मग आपल्याला DPDCमधून कलेक्टर साहेबांनीही आपण मदत केल्यामुळं ते आश्वासित केलेलं आहे की मीही त्यासाठी तरतूद उपलब्ध करून देईल. नाही, दोन विषय आपले मिक्स होते. तो आपला प्रश्न असा होता की सध्या अस्तित्वात असलेल्या ह्याला आपण करायची नाही आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो तुमचा योग्य आहे की सिडकोमध्ये जे आपलं बंद असलेलं STP आहे त्या ठिकाणी आपली 2 एकर जागा आहे. त्याच्या ठिकाणी आपल्याला स्विमिंग पूल स्वतंत्र आणि उद्यान उर्वरित जागेवरती हे आपण प्रपोज केलेलं आहे, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी आपण फक्त जी तरतूद आम्हाला बजेटमध्ये ठेवावी लागते ती आम्ही ठेवलेली आहे तरतूद. परंतु आम्हाला वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न असा असणार आहे की तो एक प्रोजेक्ट क्लब करून आम्हाला नगरोत्थान महाअभियानमध्ये माननीय आमदारांच्या मदतीनं आणि शासनाकडनं उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण महापालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या कशी आहे? आर्थिक परिस्थिती महापालिकेच्या नेमक्या कोणत्या उपाययोजना? महापालिकेच्या बजेटचा आम्ही विचार करत आहोत. बजेटमध्ये आम्ही सर्व तरतुदीचा विचार करत असताना कुठलाही टॅक्स न वाढवता महापालिकेचं उत्पन्न वाढ कशी होईल किंवा महापालिका कशा पद्धतीनं आपल्याला सोयीसुविधा पुरवता येतील याचा विचार केलेला आहे. त्यामध्ये जरी उत्पन्न वाढलेलं दिसत नसेल तरीही इतर माध्यमातून जसं की आपली जी प्रलंबित वसुली दाखवलेली आहे ती जवळपास किती आहे, प्रलंबित वसुली जी आहे ती आपली जवळपास 479 कोटी आहे. म्हणजे आम्हाला यावरती जरी आम्ही कार्यक्षमतेने काम केलं तरी आम्हाला अपेक्षित असलेलं उत्पन्न मिळू शकेल. त्यासोबतच आपली जी BOTच्या ऐवजी आम्ही आमच्या उत्पन्नातून शॉपिंग सेंटर बांधण्याचं जे नियोजित केलेलं आहे त्यामधून आम्हाला उत्पन्न मिळणार आहे. आणि यामध्ये न दिसणारा भाग म्हणजे आपला जो आता DP प्लॅन परत आलेला आहे आणि आम्हाला विकास परवानग्या देण्यासाठी शासनाने अनुमती दिली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला गुंठेवारीमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. तसंच बांधकामक व्यावसायिकाकडनं डेव्हलपमेंट चार्जेस यामध्येही भरीव प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसा विचार करून आम्ही यावर्षी करवाढ प्रस्तावित केलेली नाही आहे. त्याचसोबत
पाणीपट्टीमध्ये सुद्धा आम्ही दररोज पाणी पुरवठा देऊ शकत नाहीत, म्हणून आम्ही यावर्षी पाणीपट्टी वाढ केलेली नाही. पण या बजेटमध्ये ज्या पद्धतीने आम्ही आश्वासित केलेलं आहे, आपली स्कीम यावर्षी पूर्ण होणार आहे आणि यावर्षीच आम्ही डेली पाणी पुरवठा करणार आहोत. त्यामुळे पुढच्या वर्षापासून जर आम्ही हे दर दिवशी पाणी द्यायला यशस्वी होत आहोत तर आम्ही नक्कीच त्यामधून उत्पन्न वाढीचा विचार करूया. अतिक्रमणाची समस्या बऱ्याच दिवसापासून कायम आहे. शहरातल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. आपण आता जे सांगितलं की स्वतंत्र वाहतूक नियोजन कक्ष उभारण्यात येणार आहे. पण हे कक्ष कुणावर नियंत्रण ठेवणार? तुमच्या म्हणजे शहरामध्ये वाहतूक नाही, आपल्याला सर्वांनाच दररोज या समस्येला तोंड द्यावं लागतं की नांदेडचं शहरीकरण झपाट्यानं वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे आणि नांदेड शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर आपल्या रस्त्यांना, अंतर्गत रस्त्यांना वाढायला स्कोप नाही आहे. त्याच्यामुळं वेग पद्धतीनं प्रयत्न करण्यापेक्षा एखादा सायंटिफिक स्टडी व्हावा की नांदेड शहराचं आजची परिस्थिती आणि भविष्यातील नवीन होणाऱ्या वसाहती या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून एक अभ्यास करावा. त्यासाठी पुण्याची जी केंद्र सरकारची केंद्रीय रस्ते संशोधन संस्था आहे त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांच्यामार्फत आपण सर्वे करणार आहोत आणि मग त्याचा एकत्रित DPR करून कशा पद्धतीच्या रोडला आपल्याला नवीन पद्धतीनं काही डेव्हलपमेंट करता येतील का. त्यामध्ये जो फ्री लेफ्टचा कन्सेप्ट आहे तो आपण आपल्या नियोजनानुसार केलेला आहे. तो कदाचित महिना 2 महिन्यात आपल्याला फरक जाणवेल, पण अशा पद्धतीचे नवीन जे काही आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील त्यासाठी हा वाहतूक नियोजन कक्ष आपला स्थापन केलेला आहे. अतिक्रमणाचा जो विषय आहे तो अतिक्रमण आणि फेरीवाली यांच्या दृष्टिकोनातून जास्त आहे. तो वाहतूक नियोजनाचा एक छोटासा पार्ट आहे की त्या ठिकाणी आपल्याला आजही ते करता येऊ शकतं. नो हॉकर झोन करता येईल, नो पार्किंग करता येईल. आमच्या स्तरावरचा प्रयत्न तो आहे की फ्री लेफ्टच्या ठिकाणी आपल्याला नो पार्किंग असेल, नो हॉकर्स असेल, येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला दिसेल, जेणेकरून आपल्याला वाहतुकीला अडथळा येणार नाही आहे. नाही रस्ते सिटी बस सांगा. सिटी बस व्यवस्था होती सर नांदेड शहरामध्ये पूर्वी महापालिकेची सिटी बस व्यवस्था होती, म्हणजे बस म्हणजे महापालिकेच्या. तर त्याबद्दल आपण काय विचार केला? स्थानक असतील, नाही महापालिकेची ऑटोसाठी थांबे असतील, महापालिकेची शहर बस सेवा होती जी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जेनुनारियममध्ये आम्हाला काही बसेस मिळाल्या होत्या, परंतु त्याचं ऑपरेशन हे जे आहे ते MSRTCकडनं होत होतं. त्यांच्याकडनं काही कारणाती बंद झालेलं आहे. तथापि ही जी सेवा आहे ती आपण ॲग्रीमेंट करून MSRTCला दिलेली असल्यामुळं त्यांच्याकडनं जर काही आपल्याला प्रपोजल आलं की या पद्धतीनं आपण त्यामध्ये करूयात तर आपण ते त्यासाठी ऐनवेळी पण तरतूद काही करणार आहोत. आता आपण नाही करत. रस्त्याचा प्रश्न. एक मिनिट रस्त्याचा विषय असा आहे की सर रस्ते जे आहेत तर आपण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले रस्ते. आता त्यात अर्थसंकल्पामध्ये रस्त्याची काही तरतूद आपण वर्ग केले रस्ते. आपण महापालिकेनं 23 मुख्य रस्ते जे 70 किलोमीटरचे आहेत तेवढेच वर्ग केलेले आहेत. इतर जवळपास 400 किलोमीटरचे रस्ते आपल्याच ताब्यात आहेत. परंतु हे मुख्य रस्ते असल्यामुळं आपण त्यांच्यावरती थोडेसे अवलंबून राहिलेलो आहोत. तरीही आम्ही त्यांच्याशी समन्वय करून काही ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्याला ट्रॅफिकचे काही कामं करायचे आहेत तर महापालिका स्वतःच्या निधीमधून किंवा शासनाकडनं महापालिका करणार आहे. किती कालावधीसाठी आपण त्यांना ते वर्ग केले? नाही, सध्याच्या स्टेजला तर तसा कालावधी नमूद नाही आहे. याचा अर्थ परमनंट वर्ग केलेले आहेत. त्यानंतर जर शासनाची काही पॉलिसी बदलली, महापालिकेची पॉलिसी बदलली तर तो निर्णय वेगळा होईल. घनकचरा संदर्भात माझा प्रश्न आहे. सध्या आपला सुट्ट्याला आपण घनकचरा संकलन करतोय आणि आता सांगितलं की नांदेड उत्तरमध्ये जागा आरक्षण वगैरे झाली का? नेमकं कुठल्या भागामध्ये उत्तर? नाही, आपण सर्व फॅसिलिटीजसाठी 2 पद्धतीने विचार केला गेला पाहिजे. शहराची वाढ जी आहे ती उत्तर दक्षिण व्हायला लागलेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला फॅसिलिटी देत असताना सुद्धा त्याचा विचार करणे गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपण पाणी पुरवठ्याची दक्षिण नांदेडसाठी वेगळी व्यवस्था, किवळ्यामधनं पाणी घेणार, ती फिल्ट्रेशन प्लांटही तिथं असणार आणि वितरणही तसंच असणार आहे. काबरानगरवरती दक्षिण अवलंबून नसणार आहे. अशा पद्धतीचं आपण प्लॅनिंग करतो आहे. तसंच या घनकचऱ्यासाठी सुद्धा वाढीव लोकवस्तीला एकाच बाजूनं कचरा पूर्ण वाहतूक करणे
आणि त्या ठिकाणी प्रोसेसिंगला जागा उपलब्धीची जी मर्यादा फ्युचरमध्ये येणार आहे त्या दृष्टिकोनातून आमचा मानस आहे की उत्तरमध्येही एक प्रोसेसिंगसाठी जागा उपलब्ध करून घ्यावी आणि त्या ठिकाणी प्रोसेसिंगचा एखादा प्लांट टाकावा, जेणेकरून आमचं त्यामध्ये डिझेल बचतही होईल आणि शहरातून वाहणारी वाहतूकही त्या दृष्टिकोनातून कमी होईल. हा आमचा मानस आहे. आम्ही जागा उपलब्धतेसाठी शासनाची जर जागा मिळाली तर त्या पद्धतीनं, नाहीतर मग आमच्या खाजगी पद्धतीनं हे उपलब्ध करण्याचा या वर्षीचा आमचा मानस आहे. सर, शहरातील प्रमुख रस्ते आजही अर्धवट आहेत. म्हणजे जे आपण वर्ग केलेले जे रस्ते आहेत ते भरपूर अर्धवट आहेत. त्यांची अवस्था म्हणजे आता त्यांना बजेट नाही, हा वेगवेगळे विषय आहे. तर हे अर्धवट रस्ते पूर्ण कधी होणार आहे? नाही, आता आपल्या बजेटमध्ये आपलं बजेट आहे. PWDचं जे काही नियोजन आहे तर ते शासनाच्या बजेटमध्ये आलं असेल कदाचित, त्या दृष्टिकोनातून ते नियोजन शहरातील करतील. रस्ते प्रमुख रस्ते अर्धवट आहेत, ही परिस्थिती आहे. नाही, म्हणूनच मी म्हटलं की काही ठिकाणी आम्ही पण स्वयंपुढाकार घेणार आहोत. जरी PWDचे रस्ते असतील, जसं आमच्या जागेवरती किंवा मालकी हक्काच्या रस्त्यावरती PWD कधी कधी आमची NOC घेऊन काम करते, त्याच पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून आवश्यक असेल ते रस्ते आम्ही घेतो, ते रस्ते आम्ही घेणार आहोत. हां, बोला. शहरामध्ये सर अनधिकृत बांधकाम त्याचा उपाययोजना काय सर, आणि मंजूर नकाशानुसार का बांधकामच कुठंच होत नाही सर शहरामध्ये, त्याचा सर? नाही, आपल्याला उपाययोजना जी आहे अनधिकृत बांधकामासाठी जो 2009चा GR आहे त्या पद्धतीनं आपण वॉर्ड ऑफिसरला प्राधिकृत केलेला आहे. त्याचसोबत मुख्यालयाला सुद्धा उपायुक्ताच्या अंडर अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभाग कार्यरत आहे. त्यासोबतच आपण जी शंका व्यक्त करताय की परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केले जातात, तर आपण प्राथमिकरित्या लोकांना कंप्लिशनच्या दृष्टिकोनातूनच त्यांनी बांधकामं करावेत, कंप्लिशन घ्यावे, अशा पद्धतीचा आमच्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचा प्रयत्न आहे. परंतु ज्या ठिकाणी असे वाढीव बांधकामं किंवा अनधिकृत बांधकामं दिसतील तर त्या यंत्रणेकडनं त्यावरती कारवाई केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तुमच्या प्रश्नाची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच तिथल्या कॅन्टीनच्या इमारतीच्या बांधकामाला परवानगी नाही, अशा प्रकारचा सोशल मीडियावर 3-4 दिवसापासून आणि एका पत्रकारानं उपोषण पण केलं. अच्छा, नाही, दोन विषय आहेत. शासकीय इमारती ज्या आहेत त्या शासनाच्या जागेवर होत असताना महापालिका किंवा नियोजन प्राधिकरण यांची फक्त इंटिमेशन द्यायचं असतं त्यांना, बरोबर आहे. तर ते इंटिमेशन त्यांनी दिलं आहे का नाही मी खात्री करतो. आमची परवानगी कोणत्याही शासकीय विभागाने घेणं अपेक्षित नाही आहे. त्यांना ती सवलत आहे शासकीय डिपार्टमेंट असल्यामुळं नियोजन प्राधिकरणाकडनं जर त्यांनी हां, तर त्यामध्ये एक मिनिट फक्त तो विषय कंप्लीट होऊ द्या की वारंवार त्या तक्रारी येत आहेत की शासकीय इमारतीला परवानगी लागत नाही. त्यांनी फक्त आम्हाला इंटिमेट केलं पाहिजे आणि आम्ही जे नियम फॉलो करतो ते नियम त्यांनी फॉलो केले पाहिजेत. पण त्याला परवानगी अशा स्वरूपात नाही आहे, फक्त आम्हाला इंटिमेट करायचं आहे. हां, कल्पना द्यावी की आम्ही असंच बांधकाम करतो. नाही, ती टाउन प्लॅनिंगकडनं माहिती घ्यावी लागेल की रेरामध्ये रजिस्टर झालेले आपल्याकडे किती प्रोजेक्ट आहेत. पण चांगली सूचना आहे. परंतु मी गेल्या 2000 महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून मी पाहतो दिव्यांगासाठी अशी तरतूद केली जाते, परंतु ते आपल्याकडे अत्यावश्यक खर्च नेमका कोणकोणता आहे? दरवर्षीच्या याच्यामध्ये प्रत्यक्ष जमा आणि त्याच्यामध्ये अत्यावश्यक खर्च आणि शिल्केमध्ये दिव्यांगासाठी तरतूद केली जाते. ते अत्यावश्यक खर्च कोणकोणते आहेत आणि दिव्यांगासाठी आपण 5% जो निधी तरतूद केली तर त्याच्यामध्ये निधी तरतूद केली कळवावी. नाही, ह्या दोन्हीमध्ये आपल्याला दिव्यांगासाठी आणि इतर घटकांसाठी महिला बालविकासाठी जे 5% रक्कम निश्चित करायची आहे त्याची कार्यपद्धती दिलेली आहे त्या GR मध्ये, बरोबर आहे. त्यानुसार आपला अकाउंट डिपार्टमेंट यामध्ये ह्या तुम्ही योजना दाखवत आहे. नाही, खर्च त्यांनी म्हणतात की 5% कसे काढतात, बरोबर आहे ना. हां, तर आधी काय म्हणतो सांगा. दिव्यांग अधिसूचनेनुसार जी वैयक्तिक लाभार्थ्याच्या योजना असतात, दिव्यांग लाभार्थ्याचा जो केंद्र शासनाचा GR आहे त्या GR मध्ये जे कलम दिलं त्या कलमानुसार वैयक्तिक लाभार्थ्यासाठी जो निधी ठेवायचा असतो एकूण वैयक्तिक लाभार्थी त्याच्या 5% ठेवायचा. तर त्याप्रमाणे आपण तसा कॅल्क्युलेट न करता आपल्या शहरातले जे दिव्यांगासाठी असेल तर त्या अनुषंगाने आपण 2 कोटीचा निधी ठेवलेला आहे. कोणत्या अनुषंगाने?
त्याच्यामध्ये निर्णय ते सांगते एकूण सहउत्पन्नात 5% एकूण नाही म्हणे, शासन निर्णयात एकूण कुठेही शब्द नाही. एकूण सहउत्पन्नातून नाही. 2018 शासन निर्णय आहे. निधी शब्द नाही, आपण आपण अधिसूचनेनुसार काम केलं. अधिसूचनेनुसार आपण वैयक्तिक लाभार्थ्याच्या योजना लक्षात घेऊन एक ठोक रक्कम 2 कोटी रुपये ठेवलेली आहे. आपण खात्री करून घ्या, पुनर्भरणाची योजना आहे 5% सवलतीची, ती यावर्षी चालू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही जलपुनर्भरण करत असताना महापालिकेला इंटिमेट करायचं आहे. त्याच्यानंतर आपले वार्ड ऑफिस पाहणी करत आहे आणि त्यामध्ये 5% सवलत दिली जाते. ही योजना आणि यासारख्या सर्व योजना ह्या ज्या आहेत मागच्या वर्षाच्या त्या आपण यावर्षीसुद्धा कंटिन्यू केलेल्या आहेत, जेणेकरून पर्यावरणाचं रक्षण होईल. आपल्या भूगर्भातील जलाची पातळी जी आहे ती राखण्यासही मदत होईल. सौर ऊर्जा प्रकल्पासारखेही आपण त्यामध्ये घेतलेले आहेत. आणि मागच्या वर्षी आपण ॲडव्हान्स अर्ली बर्ड जे म्हणतो की ॲडव्हान्समध्ये पेमेंट करत असतील तर तीही सवलत ठेवलेली आहे की एप्रिलमध्ये जर कोणी टॅक्स भरत असतील तर त्यांना सर्वसाधारण करामध्ये 7% सवलत, मेमध्ये भरत असतील तर 6% सवलत, जूनमध्ये भरत असतील तर 5% सवलत. मागच्या वर्षाचीच आपण महिलांच्या नावावरती जर मालमत्ता असेल तर 10% सवलत, दिव्यांग व्यक्ती जर घरात असेल इंटिमेट केलं तर त्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये 10% सवलत. त्यासोबत माजी सैनिकांची जी योजना आहे, माजी सैनिकांचे जे विधवा पत्नी आहेत त्यांच्या नावावरती असतील तर त्यांना 100% सवलत आहे. स्वातंत्र्य सैनिक जे आहेत त्यांनासुद्धा सामान्य करामध्ये 100% सवलत आहे. या सगळ्या सवलती आपण यावर्षीही चालू ठेवलेल्या आहेत. सरकारच्या वेगवेगळ्या समाज घटकाकडनं मागण्या येत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला विसावा उद्यानामधली जागा द्यावी अशा पद्धतीचा मतप्रवाह होता आणि तो अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा नव्हता तर स्मारक आहे. त्याला लागणारी जागा आमचे जे आर्किटेक्ट आहेत त्यांनी दिलेला नकाशा याचा सगळ्यांचा विचार करून आम्ही विसावा उद्यानमध्येच दक्षिणेकडं जी आपल्याला त्या स्मारकाच्या दृष्टिकोनातून फक्त पुतळा न करता त्यांचा जीवनपट आपल्याला माहिती व्हावा याच्यासाठी मध्ये फिरता येण्यासारखी व्यवस्था आपण करणार आहोत. त्यासाठी आपण विसावा उद्यानमधलीच राखीव जागा जी आपल्याला पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्यांनी मंजूर करून दिलेली आहे. त्यासाठी पोलिसांची NOC आहे. पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांची कुणाची आडकाठी नसल्यामुळं आणि आपल्याला स्मारकासाठी आवश्यक असलेली जागा जी आहे ती या कॉर्नरच्या ऐवजी या कॉर्नरची आहे, जी सर्वसंमतीने ठरलेली आहे. त्या ठिकाणी आपण स्मारक करत आहोत. आणि नाही विसावा उद्यान इथं हा लोकेशनच्या दृष्टिकोनातून आपण केलेलं होतं. विसावा उद्यान आपण हे लोकेशन ठेवलेलंच आहे, परंतु स्मारक करण्यामुळं आपण त्या ठिकाणची जागा निश्चित केलेली आहे. आणि दुसरी जे माता रमाई यांचं जे आहे पुतळ्यासह स्मारक आहे, पुतळ्यासह स्मारक आहे, पुतळ्यासह स्मारक आहे. मुख्यमंत्र्यांनी जे भूमिपूजन केलं होतं नाही विसावा उद्यानचं आपण लोकेशन फक्त हे केलं आहे. अनिश्चित नाही म्हणता काही दालमिलच्या ठिकाणी महादेव दालमिलच्या नाही विसावा उद्यानचं जे आहे ते आपण सर्वसंमतीनं केलेलं आहे आणि ती जागा निश्चित आहे. फिक्स आहे जागा, फिक्स जागा आहे. विसावा उद्यानचा दक्षिणेकडचा जो तिरंगा पुतळा आहे त्याच्या अपोजिट भाग आहे. त्याच रोडवर माता रमाई आंबेडकरांची काही समाज घटकांची छोटी चर्चा करून सोडवाव्या लागतात. त्याबाबत आपण नक्कीच यामध्ये विचार करूयात. हां तो एक प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे तुमचा. गौतम बुद्धांची मूर्तीचं आपल्याला कालच शासनाकडनं एक पत्र मिळाले पर्यटन विभागाकडनं, कलेक्टर साहेबांकडनं आपल्याला प्राप्त झालं कलेक्टर ऑफिसकडनं. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि केंद्र सरकारचा पर्यटन विभाग यांनी त्यांच्या नमुन्यामध्ये प्रस्ताव सादर करायला सांगितलेला आहे. कदाचित तो मार्गी लागेल असं दिसतंय, पण आज रोजी फक्त माहिती मागवलेली आहे. जो आपला पुतळ्याची उंची किती ठेवायची, गार्डन किती मोठं करायचं आणि त्यांच्या नॉर्म्समध्ये पुतळा बसतो का गार्डन बसतं का एकत्रित स्मारक होतं आहे हे त्यांच्याकडे थोडंसं हे आहे, संदिग्धता आहे. पण आपल्याकडनं डिटेल प्रस्ताव त्यांनी मागवलेला आहे आणि तो प्रस्ताव या वर्षामध्ये तरी मार्गी लागेल असं दिसतं. सेफ सिटीचा प्रश्न अर्थसंकल्पात कुठली तरतूद नाही सुरक्षित नांदेडसाठी? नाही, सुरक्षित नांदेडमध्ये 17 सप्टेंबर मागील 17 सप्टेंबरलाच राज्य शासनानं आपल्याला जवळपास 1200 CCTVसाठी 100 कोटी रुपये पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन याचं कलेक्टर ऑफिसचं यांच्यासाठी मान्य केलेलं आहे द्यायचं आणि त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी ही महापालिकाच राहणार आहे. त्याच्यामुळे वेगळ्याने तरतूद करायची गरज नाही आहे. महापालिकेमार्फतच तो प्रोजेक्ट होईल
पण आम्ही आज रोजी ते करू शकत नाहीत, कारण त्याची प्रोसेस केलेली नाही आहे. पण बजेटमध्ये नाही सर तरतूद. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्याबद्दल कुठलीच तरतुदी नाही. म्हणून 46,000 मान्य- कोटीच्या घोषणा केल्या. म्हणूनच म्हटलं, त्याच्यामध्ये मान्य आपल्या केलेलं आहे. जिल्ह्यासाठी 347 कोटी रुपये होते. नाही, म्हणून म्हटलं त्याच्यात आले की फक्त 80 कोटी. मान्य केलेलं आहे म्हटलं, मला त्याच्यामध्ये नाही सांगता येणार म्हणून मी याच्यात समावेश नाही मागच्या केला. अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली होती की शहरातल्या सगळ्या याच्यावर स्ट्रीट लाईट लावणार म्हणून आपण मागच्या याच्यामध्ये तरतूद केली होती. पण बऱ्याच भागामध्ये आज अंधारच आहे. नाही, आपल्याला वेळ मान्य करावा लागेल, विलंब झालेला आहे, परंतु तुम्हाला ह्या 15 दिवसातही दिसू शकेल. आणखी 24-25 चालू आहे. तर शहरातल्या येणार, परंतु आपल्याला याच्यामध्येच आम्ही डिक्लेअर म्हणजे लिहून दिलेलं आहे की आपलं 50% काम झालेलं आहे. 438 किलोमीटरची लाईन करायची होती, त्याच्यामध्ये 210 किलोमीटरपर्यंत झालेली आहे आणि 210 किलोमीटरपर्यंत झालेली आहे, म्हणजे 50% लाईन टाकून झालेली आहे. फक्त त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं आहे हे मला आत्ता सांगता येणार नाही. नाही, आपल्याला हे वाहतुकीचा आपल्याला नाही, आपले फक्त एकच ऐकून घ्या की आपला हा वाहतूक कक्ष जो आपण केलेला आहे ना, तो याच कारणासाठी केलेला आहे की प्रत्येक ठिकाणी असं सुट्टे सजेशन येतात. बरोबर आहे. धन्यवाद. एक प्रश्न आहे. सर, मुद्दा असा होता की मालमत्ता ड्रोनद्वारे शहरात करण्यात आला. 1 वर्षाचा कालावधी झाला, त्यापैकी काय ड्रोन उडलं नाही म्हणजे मालमत्ताचं काही उत्पन्न वाढलं नाही. एकीकडे महापालिका घाट्यामध्ये आहे आणि दुसरीकडे उत्पन्नाचा सोर्स. नक्कीच आपण त्यानंतर आपल्या इथं पुनर्मूल्यांकन झालेलं नाही आहे. आपण मागच्या बजेटवेळी हा प्रयत्न केलेला होता की पुन्हा एकदा नव्याने सर्वे करूया, जेणेकरून वाढीव बांधकामं किंवा टॅक्स न लागलेले बांधकामं आपल्या निदर्शनास येतील. परंतु काही तांत्रिक कारणामुळं त्या एजन्सीकडनं हा सर्वे होऊ शकलेला नाही आहे. परंतु आपण तो प्रयोग पुन्हा यावर्षीसुद्धा घेणार आहोत. पुन्हा आपण नवीन निविदा काढून ड्रोननं सर्वे करून ज्या मालमत्ता कराच्या असेसमेंटमधून सुटलेल्या असतील त्या याच्यामध्ये घेणार आहोत आणि वाढीव ज्या इमारती झालेल्या असतील त्याच्यासुद्धा आपण पुनर्मूल्यांकन करणार आहोत. उत्पन्न वाढीसाठी मी मग जे सांगितलं की आहे त्या नागरिकांना टॅक्स वाढवण्यापेक्षा आम्ही कक्षा वाढवायचं ठरवलेलं आहे. ते आमचं उद्दिष्ट या बजेटमध्ये सुद्धा आहे. 150 कोटी 100 कोटी वाढलेले आहेत. महापालिका घाट्यामध्ये जाईल. आपण 2 प्रकारच्या अपेक्षा ठेवतो की खर्चही करायचा नाही आणि सेवाही द्यायच्या. तर यासाठी आम्हाला थोडंसं बॅलेन्सिंग काम करावं लागेल. आपल्याला जरी अंदाजपत्रकीय रक्कम जी दिसली तर कचरा जर जनरेट होत नसेल तर आपण पैसे त्याला देणार नाही आहेत. आपण आज कचऱ्याच्या प्रक्रियेमध्ये नव्याने जी निविदा झालेली आहे त्यामध्ये बदल काय केलेले आहेत, तर त्यामध्ये आपली जी वाहनांची संख्या होती, आज आपण सगळेजण या शहराचे नागरिक पण आहात की आपल्या घरामध्ये किती दिवसाला गाडी येते, तर त्याचं उत्तर बऱ्याच ठिकाणी येतच नाही आहे आणि काही ठिकाणी 2 दिवसाला 4 दिवसाला येते असे उत्तर आहेत. महापालिकेनं सेग्रिगेट केलेला कचरा, ओला आणि सुका कचरा हा घरोघरी जाऊन कचरा संकलित करणं अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्याला वाहनांची मर्यादा आहे, वाहनांचं नियोजन जास्तीत जास्त युटिलायझेशन करणं गरजेचं आहे. यासाठी आपण अगोदर ज्या बेसिक छोट्या गाड्या आहेत त्यांची संख्या वाढवलेली आहे, त्यांची कॅपॅसिटी वाढवलेली आहे. पूर्वी आज 90 गाड्या आहेत तर आपण 30 गाड्या वाढवून 120 केलेल्या आहेत. ह्या गाड्या वाढवून आपण सर्व्हिसची क्वालिटी वाढवतो आहे. बरोबर आहे. तर त्यासाठी भांडवली खर्च जास्त येणार आहे. आपण सर्वांना यापूर्वीही सांगितलं होतं की आपले रस्ते मोठे होते, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड होत आहेत, डिवायडरच्या बाजूला तुम्हाला आम्हाला सगळ्याला धूळ दिसते, माती दिसते साचलेली, त्याची मॅन्युअली उचलण्याची कुठलीही यंत्रणा नाही आहे. कारण मॅनपॉवर जितकी वाढवण्यात येईल तितका खर्च वाढणार आहे. तर त्याला आपण मेकॅनिकलचा वापर करायचा ठरवलेला आहे, त्याच्यातून भांडवली खर्च वाढणार आहे. याचे जर आपल्याला 1 वर्षामध्ये दृश्यमान परिणाम जर दिसत असतील तर आपण खर्चाकडे कदाचित दुर्लक्ष करू. की या पद्धतीचे जर महापालिका स्वच्छतेमध्ये काम करणार असेल तर होणारा खर्च जो आहे तो आपला योग्य मार्गाने होतो हे दिसेल. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जी आहे ती आपण 360 ते 65 मेट्रिक टन कचरा उचलतोय हे अंदाजे केलेलं नाही आहे. तर आपला 1 वर्षाचा 6 महिन्याचा आपल्याकडे रेकॉर्ड उपलब्ध आहे की शहरातला कचरा तेवढा आहे आणि तेवढा कचरा उचलूनसुद्धा आपल्याला आणखीन कचरा दिसतो. तर हे नियोजन करण्यासाठी आपल्याला जी लागणारी
कॅपिटल व्हॅल्यू आहे ती इन्व्हेस्टमेंट होणार असल्यामुळं हा जो खर्च दिसतो त्या प्रमाणामध्ये आपल्याला सेवा जर सुधारली दिसली तर आपण याबद्दल कोणीही शंका घेणार नाही आहे. सर डम्पिंग ग्राउंड बद्दल बेसिक काम आहे तर याच्यामध्ये स्वच्छतेचं काम आहे, महापालिकेचं पाणी पुरवठ्याचं काम आहे, घनकचरा व्यवस्थापनाचं कलेक्शन ट्रान्सपोर्टेशनच फक्त नाही आहे तर ग्रामीण भागामध्ये जे प्रोसेसिंग युनिट, एक मिनिट तुम्ही ऐकून घ्या फक्त, की प्रोसेसिंग युनिट जे आहे तो त्या घनकचरा व्यवस्थापनाचा नाही घनकचरा व्यवस्थापनाचा हा मूळ भाग आहे की आपला घनकचरा व्यवस्थापनामध्ये प्रक्रिया केंद्र संकलनापेक्षा महत्त्वाचं आहे. कारण त्या भागामध्ये जे पाण्याचे सोर्स असतील, गर्भातलं पाणी असेल किंवा वासाचा प्रॉब्लेम असेल हे त्या भागातल्या लोकांना जाणवतो. त्यासाठी आपण जे आत्ता नियोजित केलेलं आहे तुप्याचा जो प्रकल्प आहे तो आपण जर 15 वर्ष वापरायचा होता तर आपण 20 वर्ष 25 वर्ष वापरण्यासाठी ती जागा सेव्ह करतो आहे. त्या दृष्टिकोनातून आपण उत्तरसाठी व्यवस्था करायचं प्रयोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण तो जो ह्याला काय म्हणता तुम्ही मेकॅनिकल कंपोस्टिंग, बायोगॅसचं आणि जे इनर्ट निघतं ते डम्पिंगसाठी कमीत कमी जागा वापरावी अशा पद्धतीचं तिथं नियोजन केलेलं आहे. आणि हा अभ्यास सायंटिफिकली करून अशाच पद्धतीनं आपण उत्तरेला सुद्धा करण्याचं नियोजन केलेलं आहे. बरोबर आहे. तर ठीक आहे, लोक वारंवार म्हणून म्हणलं एकूण कितीचा अर्थसंकल्प मंजूर केलेला आहे आणि काही करवाढ वगैरे केली आहे? महानगरपालिकेचा 2024-25चा सुधारित व 2025-26चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज आपण आज मंजूर केलेला आहे. त्यामध्ये आपण एकूण जे बजेट आहे ते 1523.27 कोटी रुपयाचे उत्पन्न गृहीत धरून आपण हे बजेट केलेलं आहे. त्यामध्ये भांडवली व महसुली खर्च हा 1517.42 कोटी असणार आहे. यामध्ये महसुली उत्पन्न जे आहे आपलं ते रुपये 665.04 कोटी व खर्च आहे तो 664.98 कोटी, असं 5,85,000 एवढं शिल्कीचा अर्थसंकल्पीय अंदाज आपण महापालिकेचा मंजूर केलेला आहे. आणि त्यामध्ये आपण हे महसुली उत्पन्न मिळवतानाही कोणत्याही प्रकारची करवाढ केलेली नाही आहे. यामध्ये मालमत्ता करामध्ये वाढ नाही आहे, पाणीपट्टीमध्ये कर नाही आहे, डेव्हलपमेंट चार्जेसमध्येही वाढ नाही आहे. अशा पद्धतीनं कुठलीही वाढ न करता आपण हा अर्थसंकल्प मंजूर केलेला आहे. परंतु करामध्ये वाढ न करता आपण उत्पन्नामध्ये वाढ करण्याचं नियोजन केलेलं आहे, जेणेकरून नागरिकांना जे आपण सुविधा देतो त्यामध्ये पैसे नाही आहेत म्हणून अडचण येणार नाही आहे. यामध्ये मेजॉरिटीने नागरिकांकडे जे थकबाकी आहे तर त्याचं कार्यक्षमतेने वसूल करणे, त्यांना वेगवेगळे प्रोत्साहन देणे की सवलती देणे अशा पद्धतीच्या माध्यमातून हे करणार आहोत. त्यासोबतच आपल्याला आता DP प्लॅनच्या बाबतीत आपल्याला गुंठेवारीसाठी वेगवेगळ्या आरक्षणाच्या जागेवरती आढावा घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल. त्यासोबतच बिल्डिंग परमिशनच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळणार आहे आणि आपले जे स्वउत्पन्नातून शॉपिंग सेंटर बांधत आहोत त्यामधूनही उत्पन्न मिळणार आहे. त्यासोबतच आपण शासनाकडून आपल्याला जे MVT ग्रँट येतो त्यामध्येही वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. अशा पद्धतीने कर वाढ न करता आपण महापालिकेचं उत्पन्न वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यातून नागरिकांना सुविधा देत आहोत. सर, रोज पाणी देण्याचं आपला एक नियोजन आहे, ते कधीपासून सुरू होणार? आपला जो 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये अमृत 2.0 मध्ये पाणीपुरवठा योजना 167 कोटीची मंजूर झालेली होती. त्याची निविदा प्रक्रिया आपण पूर्ण करून वर्क ऑर्डर दिलेली आहे. आज रोजी आपलं अंदाजे 20% काम झालेलं आहे. यासाठी आपण 2025-26मध्ये आपला दररोज पाणी पुरवठा करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी किवळा या ठिकाणी जे पंपिंग स्टेशन होत आहे ते सुद्धा फ्लोटिंग पंपिंग स्टेशन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करणार आहोत. तर महापालिका पूर्ण अंशाने या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण शहरासाठी दररोज पाणी पुरवठा करणार आहे हे निश्चित आहे. सर, शहर झपाट्यानं वाढतं आहे तर हद्दवाढी संदर्भात काही तरतूद आहे का किंवा तसा काही प्रस्ताव महानगरपालिकेचा आहे का काय? नाही, आपण ह्या बजेटमध्ये हद्दवाढीचा विचार न करता जी आपली सध्याची हद्द आहे त्यामधील नागरिकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा पुरवता येतील, दर्जेदार सोयी देता येतील यावरतीच लक्ष केंद्रित केलेलं आहे. हद्दवाढीचा महापालिकेचा पूर्वीचा एक प्रस्ताव होता परंतु तो महापालिकेनं मंजूर करून पुढे पाठवलेला आहे. सर्वसाधारणपणे या अर्थसंकल्पाची आपल्या लेखी काय वैशिष्ट्ये आहेत, काय सांगता येईल? महापालिकेच्या या अर्थसंकल्पाचं मूळ म्हणजे आता ज्या पद्धतीने सांगितलं की यामध्ये कुठल्याही प्रकारचे टॅक्स वाढ नाही आहे, परंतु आम्ही
पूर्ण अंशाने नागरिकांना फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये दररोज पाणी पुरवठा यासारखी सेवामध्ये वाढ करण्याचं, घनकचरा व्यवस्थापन जास्त कार्यक्षमरित्या करण्याचं, नागरिकांना जी वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागतं त्यासाठी नियोजन कक्ष असू द्या किंवा सायंटिफिक अभ्यास असू द्या, त्यासोबतच उद्यान विकसन या अर्थसंकल्पाचा विशेष घटक आहे की प्रत्येक झोनमध्ये एक उद्यान, त्यासोबतच 20व्या उद्यानचं नूतनीकरण आणि असं 2 या ठिकाणची टेकडी डेव्हलपमेंट करणे, अशा पद्धतीनं आपण गार्डन या क्षेत्रामध्ये किंवा वृक्षारोपणाच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं नियोजित केलेलं आहे. सर, शहरामध्ये संविधान भवन उभारण्याचं एक अर्थसंकल्पात तरतूद आहे, त्या अनुषंगाने काय सांगता? संविधान भवन उभारणे ही केंद्र सरकारची एक स्कीम आहे. त्यामध्ये आपण जिल्हाधिकारी महोदयांना प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यांच्यामार्फत 15 कोटी रुपयापर्यंत हे संविधान भवन आपल्याला मंजूर होईल. त्यामध्ये संविधानाची माहितीसोबतच त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेमिनारसाठी हॉल असेल, काही प्रशिक्षणासाठी काही व्यवस्था असेल, असे मल्टीपर्पज यूजसाठी ते संविधान भवन असणार आहे. तशी ती संकल्पना शासनाची आहे.